तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात रेतीने भरलेल्या भरधाव एका डंपरने पल्सर दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 31 जानेवारी रोजी घडली। MH40 BL 9544 या वाहनाच्या चालकाला RTOचे लोकेशन मिळाल्याने रेतीने भरलेले अवैध टिप्पर भरधाव वेगात पळविले। रस्त्यावरून सुसाट वेगाने जात असताना या टिप्परने एका दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात पल्सर गाडीचे 2 तुकडे झाले आणि या अपघातामध्ये देवा दोडकेचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर अवस्थेत असल्यामुळे त्यांना माहूर रुग्णालयात नेत असताना त्यांच्या वाटेत मृत्यू झाला। याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचून यांनी पंचनाम्यामधील देवा दोडके व शिवम पाटे या दोघेही आंबोडा येथे रहिवासी असल्याची माहिती दिली। दोघेही मित्र 12व्या वर्गात शिक्षण घेत होते। आज आंबोडा गावातील दुःखाचा डोंगर पसरलेला आहे। MCN न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर, यवतमाळ।